दोस्तांनो नमस्ते. आज मी तुमच्यासाठी एक वेगळा विचार घेऊन आलोय. दोस्तांनो, आयुष्याचं सार सांगत असताना, जीवनाचं सार सांगत असताना एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, केशवा, जर मृत्यू सगळ्यांना येणार असेल तर हे भजन, हे कीर्तन, पूजा अर्चा, हा सत्संग कशाला? जो मनुष्य मौज मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे, आणि जो सत्संग करतोय त्यालाही. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, पार्था, मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती त्या उंदराला दातानं मारून टाकून खाऊन टाकते, पण तीच मांजर जेव्हा त्याच दातानं आपल्या पिलांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीनं त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत, तोंडही तेच आहे, फक्त परिणाम वेगळे आहेत. तसंच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल तर दुसरा 84 फेऱ्यामध्ये अडकेल. विष काय आहे? भगवान श्रीकृष्ण यांनी खूप छान उत्तर दिलं. जीवनात कोणती गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो. शत्रूच्या सानिध्यात सुद्धा असंच राहा की जशी एक जीभ 32 दातांच्या मध्ये राहते, सर्वांना भेटते, पण कोणाकडूनही दबली जात नाही. दोस्तानो, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये आपण सुद्धा असंच राहायचंय. तरच दोस्तानो, आपलं जीवन आनंदामध्ये जाईल, खुशीमध्ये जाईल. दोस्तानो, भेटूया अशा सुंदर विचारासह.